भिवंडी तालुका अंबाड़ी दिघाशी फाटा पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष भिवंडी ग्रामीण के जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटन। भिवंडी लोकसभा नवनिर्वाचित खासदार सम्माननीय श्री सुरेश बालिया मामा महात्रे व शिवसेना जिला प्रमुख विश्वासजीत हले तथा शिवसेना थाने जिला सह समन्वयक दशरथ गुरुजी पाटिल व उपस्थित मान्यवरों के कर कमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि निष्ठावंत शिव सैनिकों का स्वागत सम्मान व सैकड़ों की संख्या में कार्यकर्ताओं ने शिवसेना में किया प्रवेश। इस अवसर पर आलोकनाथ महाराज, भिवंडी पूर्व माजी आमदार रुपेश जी महात्रे, समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोनिया पाटिल, जय भगत, इरफान भूरे, शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक राजू भाऊ चौधरी, हनुमान पाटिल, तालुका संपर्क प्रमुख कृष्णा वाकड़े, भिवंडी तालुका महिला संघटिका फसीताई पाटिल, महिला तालुका सचिव भावना धमने, परवीन खान तथा भारी संख्या में शिव सैनिक व ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। पुष्पहार अर्पण केला जातो। सन्माननीय मान्यवर मंडळी, धर्मवीर आनंद दिघे साहेब, सर्वात लाडकं व्यक्तिमत्व दशरथ गुरु यांच्या जनसंपर्काचं उद्घाटन। गणपती बाप्पा मातीला ज्योतीशिवाय शोभा नाही समईच्या मातीला आणि शिवसेनेशिवाय पर्यातीला महाराष्ट्राच्या मातीला। त्या आचारानं ज्या विचारानं शिवसैनिकांना घडवलं, 18 जातीला एकत्र करून ज्या पद्धतीनं मावळे बाळासाहेब ठाकरे यांनी गावामध्ये मावळा शरद मंगल घरात शाखा प्रमुख मंगेश पारदी, सचिव जिल्हा परिषद पाटील मॅडम यांना विनंती करतोय, वाडा तालुक्याच्या सभापती खऱ्या अर्थानं हा प्रकार समाजातल्या चुकीच्या रूढी परंपरा या बाजूला होऊन जाऊ देत आणि समाजाचा विकास घडू दे हा करतो। तो दूषित भाग नष्ट करण्याचं काम कापुराच्या वडील प्रज्वलन केल्यानंतर नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी ही सर्व प्रेरक मंडळी आपण पाहतो आहोत। मान्यवर मंडळी माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। समाजातील अनेक पुढील सन्मान राजकीय पक्षांमध्ये आपण जर पाहिलं तर एका शिवसेनेचं वाढवण्याचं कार्य इरफानजी भोरे साहेब करतात। महाराष्ट्रामध्ये एका प्रधान भागामध्ये जेव्हा गुरढोरं सन्मानित करणार आहोत, मी दशरथ गुरुजींना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हनुमान पाटील करतो आपल्या शुभ हस्ते आपण उमेश फटारे साहेब त्यांना संत राहू त्यांना आपण सन्मानित करूया। हे भूषण म्हणून विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आनंद दादांना सन्मानित करूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। त्यानंतर वाडा तालुक्याच्या सरपंच मॅडमांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विराजमान व्हायचे। कोकण तालुका प्रमुख माननीय दिलीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते राजू भाऊ चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालं। रमेश गायकवाड साहेब त्याचप्रमाणे देणगी स्वरूपामध्ये शिवसेना महाराष्ट्रामध्ये उभी करण्यात आली। याचसाठी केला होता आजचा दिवस। आपल्या शुभ हस्ते कमलाकर पाटील साहेब यांना आपण सन्मानित करायचंय। रणजित पाटील विनंती करतो सन्मानाचा हा व्यक्तिमत्व ज्यांनी
समस्त वेहवणी तालुक्यातल्या तरुणांना एकत्र केलं, त्या माध्यमातून सामाजिक जागृती केली, राजकीय जागृती केली, गावामध्ये ज्यांचं सर्व व्यासपीठाच्या वतीने एक ग्वाही देतो की आज या ठिकाणी शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि शिवसेना या 4 अक्षरामध्ये जी समाजसेवेची भावना आहे ती भावना या ऑफिसमधून, या कार्यालयामधून आमच्या सगळ्यांच्या हातून जनसेवा ही होत राहो अशा प्रकारची भावना मी गणेशाला प्रार्थना करून सांगतो। आज ही सगळी मंडळी आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद आलेली आहे। अंबाडी भागामध्ये शिवसेनेचं हे जे कार्यालय होतं आहे, आपण सेनेच्या शाखांविषयी ही सगळी ज्ञानी मंडळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। या ठिकाणी अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आलेले आहेत, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्यांच्या खांद्याला खांदा लावून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या भागामध्ये शिवसेना जगवली, वाढवली, रुजवली आणि जेव्हा तिचा वटवृक्ष झाला तेव्हा हे लोक पडद्याच्या मागे राहिले। म्हणजे हे ज्या इमारतीवर कळस चढला त्याचे हे पायाचे दगड आहेत आणि या दगडावर ही इमारत मजबूतपणे उभी आहे, अशा प्रकारची या ठिकाणी साहेब मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने अधिक वेळ न घेता सांगेन या प्रस्ताविकच्या माध्यमातून, हे कार्यालय आहे, हे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी आहे। मी गणेशाला प्रार्थना करीन की या कार्यालयामधून आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या हातून, माझ्या समोर बसलेल्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या हातून हे कार्यालय जनसंपर्क कार्यालय दशरथ पाटलाचं कार्यालय नाही, हे शिवसेनेचं कार्यालय आहे, हे तुमचं आमचं सगळ्यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामधून आपण जनतेची सेवा सतत करत राहू अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो। अधिक न बोलता मी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि विनंती करीन तुम्हाला सगळ्यांना की 1, 2, 3च भाषणे या ठिकाणी होणार आहेत साहेबांच्या सूचनेनुसार आणि बाकीच्यांचा जो सन्मान होणार आहे तो आपण नंतर घेणार आहोत, कारण सगळ्यांचा सन्मान होत राहिला तर जेवणाची वेळ होईल आणि सन्मान तसा झाला की आपण जेवण नंतर लगेच चालू करू। मी इतकंच बोलतो या प्रसंगी पुन्हा एकदा, आणि सगळे पाहुणे मला आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांचे आभार व्यक्त करून थांबतो। सर्वांचे लाडके गुरुजी पुनश्च अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं हा जनसंपर्क कार्यालय त्या माध्यमातून आपण दीनदुबळ्यांची सेवा करणार आहोत। आदरणीय सन्माननीय एकनाथजी पाटील आहे ही संतांची आणि दिघे साहेबांनी ठाणे आणि पालघरमध्ये या शिवसेनेचं कार्य तळागाळापर्यंत पोचवलं। ते आपल्या या ग्रामीण विभागामध्ये शिवसैनिक आपल्या तन-मन धनाने अहोरात्र करत आहेत। येणारी वादळं ही शिवसेनेवर अनेक आली, पण ते वादळं झेलण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकामध्ये बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे, दिघे साहेबांनी निर्माण केलेली आहे आणि ती प्रेरणा घेऊन आज या भिवंडी ग्रामीण विभागामध्ये जे भक्तच आहेत त्यांनी हे समाजाचं कार्य अहोरात्रपणे करण्याकरता इथे आज जे कार्यालय उभं केलेलं आहे ते जनसामान्यांच्या हितासाठी केलेलं आहे। तळागाळातील प्रत्येक माणूस याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि आपल्या या ग्रामीण विभागामध्ये जे आदिवासी बांधव आहेत, दलित बांधव आहेत, त्यांना कुठेतरी एक सुखसुविधा प्राप्त झाली पाहिजे। यासाठी दशरथ पाटील आज या शिवसेनेच्या माध्यमातून आज जनमानसांची सेवासाठी कार्यरत आहेत। आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहू, त्यांच्या या कार्याला आपण हातभार लावला पाहिजे आणि आज या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तुमच्या सर्व समाजाच्या हितासाठी त्यांना एक आशीर्वाद म्हणून मी इथे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी इथे आलेलो आहोत। निमित्तानं संपूर्ण या गाडीने ट्रॅफिक जाम केलेली, प्लीज पुन्हा एकदा अनाउन्सिंग साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। पुढे संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा यांचा सार्थ मी गुरुजींना धन्यवाद देतो की आमच्या विभागात लोकसभेमध्ये आम्ही फार मागं पडलो होतो
आणि तुम्ही हा जनसंपर्क कार्यालय सुरू केला आहे. 80% समाजकारण करण्याचं त्यांनी मान्यही केलेलं आहे. तर त्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चित होईल अशी माझी खात्री आहे. मी गुरुजीवर प्रेम करणारे समोर बसलेले सर्व शिवसैनिकांचा मनपूर्वक आभार मानतोय की तुम्ही इथं आलात आणि आमच्या गुरुजीवर प्रेम दाखवला तर सिद्ध झाला आहे. तुम्हाला एवढा निश्चित सांगतोय की गुरुजीचा कधी कधी मी बी वापर करून घेतोय. मध्यंतरी दिघाशीमध्ये एक वेळ आला होता, मी गुरुजींनाच फोन केला का गुरुजी जरा बघा इथं काय आहे प्रॉब्लेम, जरा सॉल्व करणार. त्यांनी तत्परतेने तो सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून मार्गही काढला. आपण सांगतोय की मी सुरुवातीला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो. आम्ही आमच्या महापोली अंगाव गटातून ज्या ग्रस्ताला निवडून दिला होता त्याला जिल्हा परिषदमध्ये पद मिळत नव्हतं आणि त्याला पद मिळावं म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आहोत. तैलाड यांना सन्मान मॅडम, वैशाली तैलाड, खान मॅडम, सोशल मीडिया प्रमुख भिवंडी तालुका किशोर दादा विनंती करतो. आता सर्व सन्मान तुम्हीच घ्या. तेजी मात्रे साहेब त्याला पुढे यांचं नाव बोलले भावेश पष्टे, सुधीर गावडे साहेब नारे यांचं नाव बोलले मंचावर या. जाधव साहेब विनंती करतो. विश्व जाधव ज्या शिवसैनिकांनी केलं त्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या इथे थांबा, त्यांना उतरल्यानंतर तुम्ही जी शिवसैनिक ओरिजिनल हिंदू हृदय सम्राट पाहिजे आहोत. मान्यवर शिवसैनिक यांचे आगमन झालंय. भामरे शाखा प्रमुख वळ आपण मंचावर या. चला मी त्यांचं नामोल्लेख केला, कृपा करून वरती या. बघा एकनाथ दादा कलोंडे आमचे, आपण पुढे या. केलं त्यांनी मंचावर यायचंय. आपण आपला सन्मान घ्यायचंय. गुंजाराम मोगली साहेब माजी सरपंच, आपण आपला सती शासनाच्या माध्यमातून ज्यांनी निश्चितपणे अंबाडी गावचा निवृत्त PI आपणही मंचावर यायचंय. आपण आपणही पुढे या. बरोबर बोलायचं. बरं माझ्याजवळ या ठिकाणी एक भावना सन्मान भिवंडी तालुक्यातील तरुणांना एकत्रित बाळासाहेब ठाकरे यांचे आचार विचार एकत्रित करीत शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक मावळ्याप्रमाणे घराघरात शिवसेना मला म्हणा. विशाल भोईर पारिवली, मिथुन गायकर पारिवली, गणेश भिवंडी तालुक्यामध्ये इतिहास घडवण्यासाठी मंडळी सजग होत आहे. स्वागत. पाटील साहेब साडे आपण मंचावर या. किशोरीताई पाटील उभा आले. आज या ठिकाणी खरं म्हणजे मी गुरुजींच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं बोलणार होतो, परंतु गुरुजी बोलले की हे कार्यालय शिवसेनेच आहे, मी फक्त तिथं बसणार आहे. म्हणून अंबाडी विभागातील आणि भिवंडी तालुक्यातील शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. मित्रांनो, आजचा काळ अतिशय खडतर आहे. विरोधी पक्षाच्या लोकांना अगदी नेम धरून धरून ठोकला जात आहे आणि जास्त लक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे
गेल्या 2.5-3 वर्षामध्ये सतीचं वाण घेऊन आम्ही या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करतो. सरकारकडनं कुठल्याच प्रकारची अपेक्षा नाही. जी चांगली कामं आहेत त्याच्यावर धर्मशाहीचे प्रयत्न चाललेले आहेत, माणसं फोडाफोडीचे प्रयत्न चाललेले आहेत आणि तरीसुद्धा या ठिकाणी शिवसेना ठामपणाने उभे आहे. याचं कारण काय, तर विश्वासनाचं नेतृत्व आहे म्हणून उभे आहे असं नाही, तर ज्यांचा आपण सन्मान केला या सगळ्या तलवारी आजही समर्थपणे पेलण्याचं सामर्थ्य माझ्या शिवसैनिक त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून मी शिवसेना या ठिकाणी थांबतो. विचार करा, माझ्यासोबत काम केलेल्या सगळ्या माणसांच्या दाड्यांच्या पिकल्या माझी पण पिकली, पण मनगटामध्ये असलेले रग आहे ते रग कुठे गेलेले नाही. आजही मी बघतो इथं माझी माणसं, कोणी वया करतोय, कोणाला अपंगत्व आले, कोणी म्हणजे थकले, परंतु ते शिवसेनेसोबत आहे आणि हीच शिवसेनेची यशाची पावती असते. हे कायदेशीर कृत्य केलेलं हे सरकार आहे आणि तरीसुद्धा आज आयोजित जाईल, तो जाईल, 3घांचा खंडपीठ येईल, 5 जणांचं खंडपीठ येईल, 7 जणांचं. युवकांच्या घराचे काही बनलेले अतिशय आनंद नाही होता. वालचीन रमेश जाधव, मायकल बाळाराम कोंडारी, किरण तालुका त्यांनी पिंजून काढला. कृपेत त्याला म्हात्रे साहेब आमचं दैवत जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. हे जनसंपर्क कार्यालय जरी सन्माननीय दशरथ पाटील गुरुजींचं असलं तरी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्या जनसंपर्काला लागलेलं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव म्हणजे एक विश्वास आणि ह्या विश्वासाने लोक निश्चितपणे आपल्या कार्यालयामध्ये येतील, आपल्या अपेक्षा घेऊन येतील, आपले प्रश्न घेऊन येतील. निश्चितपणे त्यांच्या अपेक्षा आणि प्रश्न पूर्ण करण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु बऱ्याचदा जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे लोक कधी कधी चुकीच्या अपेक्षा देखील घेऊन येतात, त्या पूर्णच होणार नाहीत. त्याही अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत अशा प्रकारची काही लोकांची मानसिकता असते. परंतु माणूस तेच करू शकतो जे शक्य आहे आणि शक्य ते सगळं काम निश्चितपणे या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून होईल. कारण शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय म्हणजे एक प्रकारचं मंदिर, ज्या मंदिरामध्ये लोक विश्वासाने येत असतात. मग त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असू देत, शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, त्यांच्या विविध समस्या असू देत, विद्यार्थ्यांचे प्रश्न असू देत, अगदी रक्तदान कुणाला आवश्यक असेल तर ते पहिले शिवसेना शाखेमध्ये जातात. ज्यांना कुणाला रुग्णवाहिकेची सेवा आवश्यक असते ते प्रथम आपल्या शिवसेनेच्या कार्यालयात जातात. ॲडमिशनचा प्रश्न असेल सर्वप्रथम आपल्या कार्यालयात येतात. याही पलीकडे जाऊन अगदी घरगुती भांडणं असतील ती देखील ह्या शाखेमधून किंवा ह्या कार्यालयातून मिटतील अशा प्रकारचा विश्वास लोकांमध्ये असतो आणि हा विश्वास आपल्याला सगळ्यांना जतन करायचा आहे. दशरथ पाटील गुरुजी हे निश्चित करतील, परंतु त्यांच्यासोबत ह्या मंचावर बसलेले सर्व म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पूर्ण पक्ष आपल्यासोबत असणार आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की या विभागाचं नाही तर या तालुक्यामधलं कुठलाही प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी आपण सर्वजण निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. खरं तर या विभागामध्ये आता हा दुसरं कार्यालय आहे. मध्ये राजूभाऊंनी एक कार्यालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी ठेवलं होतं, ते देखील झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आनंद वाटतो की आता आमच्या पक्षाला मध्यंतरी जेव्हा फोडाफोडीचं जे काही राजकारण झालं त्यानंतर बऱ्याचशा लोकांनी वल्गना केल्या की आता शिवसेना पक्ष संपला, परंतु शिवसेना पक्ष कधीच संपू शकत नाही. कोणत्याही प्रकारचा धार्मिक भेदाभेद केला नाही. महाराजांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य स्थापन आणि त्याच्यानंतरच आपण भोजन केल्यानंतर हृदयातच घर करून राहणार, त्यासाठी दरवाजे कशा